नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर हाय गाईस, नमस्कार. आज 15 ऑगस्ट, सगळ्यांना आमच्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. आणि मी ॲक्च्युली असा एका हातात फ्लॅश घेऊन उभा आहे बिकॉज इथे काळोख आहे. आणि तर आपण फायनली आपण आपला अर्धा पट्टा क्लिअर केलेला आहे. 4 गड किल्ले आपण क्लिअर केलेले 8मधून. आणि आज वेळ आली आहे 5व्या गडाला भेट द्यायची, तो म्हणजे प्रतापगड. तर आपण पोलादपूर मार्गे जाणार आहोत, थोडासा कोकण पट्टा त्या साईडने जाणार आहोत. नेहमी आपण इथून जात होतो पुणे, तर या टायमाला इथून जायचं आपल्याला. आणि बराचसा उशीर झाला आहे, थोडा सागर पेट्रोल भरत येत होता, मग थोडा उशीर झाला आहे. आणि पाऊस जर तुम्ही बघाल ना तर मजबूत पाऊस पडतो आहे सकाळपासून. भाई आत्ताच शूज वगैरे सगळे भिजून गेले, पूर्ण भिजलो आहे मी. आणि आतमध्ये कसा भिजतो आजपर्यंत समजलं नाही भाई. एवढं सगळं घालून सुद्धा चड्डी हाच पण भिजली आत्ताच भिजली चड्डी. तो असं सगळं आहे. आता वाजले आहेत 5:45 मे बी, 5:45 वाजलेत. आणि आता निघायचं आपल्याला 5 मिनटात आपण निघू. आणि बघू आता आज कुठे थांबायचं आहे. आज आहे स्वातंत्र्य दिन, मग घरी आमच्या जिलेबी फाफडा असतो नाश्ता. काय बोलतो सागर? माझा उपवास भावाचा उपवास आहे आईचा गो. मग आज आपल्याला एकट्यालाच खायचं आहे गाई, सगळं काही जे काय खायचं आहे. तर आपण बघू रस्त्यामध्ये आपल्याला कुठे जिलेबी फाफडा भेटतोय का. आणि आपल्या 2 सुंदर्या पण इथे रेडी आहेत, तुम्ही बघू शकता. एक ब्लॅक विडो आणि ब्लॅक मांबा. सो लेट्स गो, आपण प्रवासाला सुरुवात करूया आणि भेटूया पुढे. बाय बाय. जिथे इतिहास घडला, जिथे स्वराज्याचा पराक्रम गाजला आणि जिथे सह्याद्री आजही शौर्याची साक्ष देतो, तो म्हणजे प्रतापगड. प्रतापगड हा महाराजांनी 1656मध्ये बांधलेला किल्ला आहे. प्रतापगडचं सर्वात मोठं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे 10 नोव्हेंबर 1659मध्ये घडलेली ऐतिहासिक लढाई. ह्या लढाईमध्ये महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. या विजयाने स्वराज्याची ताकद आणि शिवाजी महाराजांची कीर्ती दूरवर पोहोचली. चला तर मग माझ्या दुर्गच्या 5व्या राईडमध्ये अनुभवूया दुर्गराज प्रतापगड. तर मित्रांनो, आता एकदम सुसाट आम्ही असं आलो आणि पोलादपुरात थांबलो आहे. जीव वळते आता. तर वाकणला थोडा चहा प्यायलो आणि नंतर सुसाट नॉनस्टॉप आलो. आणि पाऊस बाई काय थांबत नाही म्हणजे मस्तीमध्ये काय पावसाला बोललं की एकदम बारीक का पडतो, जोरात पड. खरंच ऐकायला एवढा जोरात पडलं ना की लिटरली पूर्ण भिजलोय. आत्ताच भिजलोय, अजून गड चढायचं आहे, रिटर्न जायचं आहे आणि पूर्ण आतून सगळं भिजून गेलं आहे पूर्ण. तर चिकचिकीत वाटतंय. तर आता जरा थांबलो, जरा म्हटलं पाय जरा मोकळे करू आणि बघू आता किती लांब आहे. अजून बघितलं नाही मॅपवरती की अजून किती लांब आहे. आता जाऊया. नाश्ता सागरचा तर उपास होता, जिलेबी फाफडा पण आपला राहिला त्याच्यामुळे. कारण की आम्ही सुसाट एकदम खेचतच आलो, आम्ही कुठे थांबलोच नाही. म्हटलं की कवर करायचं काय पण करून. आणि किती वाजले आता सागर? वाजलेत 9. हां 9 वाजले. पहिले ना 3 तासात, सकाळी 6 वाजता आपण निघालेलो अप्रॉक्स. 3 तासात आपण पोचलो पोलादपुरात. तर इथून किती पुढे आता बघूया आणि जाऊया पुढे, पायथ्याशी भेटूया डायरेक्ट. सगळ्या इथे प्रतापगड आहे. इथून येताना राईट लागतो. आम्ही थोडंसं पुढे गेल्यावरती आम्हाला समजलं 4 किलोमीटर इथून आहे. किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार. जय शिवराय. मित्रांनो, फायनली आपण इथे पोचलो आहे. 10 वाजता आपण पोचलो आहे. इथे मागे हॉटेल आहे, तिथे आपण चहा घेतला आणि मी 1 प्लेट पोहे खाल्ले. भावाचा तर उपवास आहे. आणि आता आम्ही सुरुवात करतो आहे. फुल गारटलो आहे भाई, दोघं असं एकदम शिवशिवतो एकदम दातपासून सगळं, बिकॉज पूर्ण भिजलो आहे आणि फुल धुकं आहे आणि थंडी भरपूर आहे. तर चला जाऊया. नको गाईड वगैरे. तर मित्रांनो, तुम्ही इथून हा बुरुज बघू शकता. तटबंदी पूर्ण इथून दिसते आणि मस्त असं क्लायमेट आहे. फुल महाबळेश्वरचं क्लायमेट आहे. महाबळेश्वर इथून अप्रॉक्स 15 किलोमीटर, 15-20 किलोमीटर समथिंग आहे इथनं. आणि आताच श्वास फुलतोय. पोहे फुगले पोटात. तुझे तर पोहे, माझं फक्त चाय ना. तू फुगलायस. मजा येते काय मस्त वाटतंय ना. चला मित्रांनो, इथून चढायला सुरुवात आहे. आणि ते शिवप्रताप
एक बोर्ड आहे ज्याच्यामध्ये तारीख दिलेली आहे, म्हणजे शके शालिवान हे सर्व तिथे मेन्शन केलेलं आहे, ज्या दिवशी अफजल खानाचा वध केला महाराजांनी. थोडा कचरा आहे आजूबाजूला, मे बी दगडं वरती घेऊन जायची असेल म्हणून. आणि ते असं थोडं क्लिनलीनेस पाहिजे होता, मे बी असेल वरती. तर चला वरती जातो. तर आपण आता एंट्री करतोय. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. वाटलं नव्हतं की एवढे पब्लिक असेल, पण आज आहेत बऱ्यापैकी लोक. अरे मग काय दादा येणार ना. ते इथे तोफ ठेवलेत आणि हे मेन. तर मित्रांनो इथे वरती थोडं चढून आल्यावरती तुळजाभवानी आईचं मंदिर आहे इथे. काय बोलतो हो? हां यूट्यूबला टाकतो. हे सगळे येतात, हे काय रेकॉर्डिंग चालूच आहे ना. मग कोणतं चॅनल? विक ऑफ रायडर आणि सागर ऑन गिअर म्हणून आहे. कुठनं आलात तुम्ही? संभाजीनगरवरनं. आम्ही मुंबईवरनं. सगळे आले. काय म्हणतात? तपेला. समजला करा, आरामात करा, काय घाई नाही. त्याच्यावर एकदा शेवट फोकस करतो. इंस्टाग्रामला चॅनल आहे ना. हिरो आहे भाई, तुमच्या ग्रुपचा तोच हिरो आहे. डायरेक्ट रोट्या उठर कंगवा मोडून गेल, 2 कंगवा मोडले. आणि वाटलं खाली टाकू ते तपेला. थँक्यू. चालेल. तर काही असे आपल्याला सबस्क्रायबर असे वाढतात. म्हणजे प्रत्येक गडाला 2-3 तरी वाढले. 2-3 तरी वाढलेत प्रत्येक गडाला. तर आमच्या चेहऱ्यामुळे नाही, तर हा जो आहे जो मी हातात पकडला आहे त्याच्यामुळे वाढतात, बिकॉज अट्रॅक्ट करतात त्या गोष्टीला म्हणून. सो चला जाऊया तुळजाभवानी मातेच्या मंदिरात, पाया पडून घेऊया. तर काही तिथे नगरखाना पण आहे, भवानी मातेचं मंदिर पण आहे आणि दीपमाल पण आहे. चला तिथे जाऊन बघूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे आणि हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे आणि तोफेचा गोळा ठेवला त्याच्या बाजूला, तुम्ही बघितलं असेल याच्या आधीच्या क्लिपमध्ये. तर तिथे जाऊन देत नाही, कोणाला हात वगैरे लावून देत नाही, ते बंद करून ठेवलं आहे ती जागा. आणि देवीचं पण फोटो आणि व्हिडिओज वगैरे अलाउड नाही आहे. पण मी छोटंसं एक फुटेज घेतला, त्याच्यामध्ये मे बी आलं असेल. पण एवढी म्हणजे प्रसन्न करणारी ती मूर्ती आहे आणि त्याचं जे मकर आहे ते पूर्ण चांदीचं आहे. जर फोटो असेल तर मी तो टाकतो फोटो. पूर्ण चांदीचं ते मकर आहे आणि देवी पण एवढी बघितलं ती प्रसन्न वाटतं. तर खूप बरं वाटलं ते बघून. आणि आता परत पुढच्या प्रवासाला निघतो. आता इथून पाय पडून झाला आपल्या, आता आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो असं वरती जाताना आपल्याला इथे राईट साईडला हनुमंताचं मंदिर आहे इथे. आणि वरच्या साईडला आहे केदारेश्वर मंदिर आणि बालेकिल्ला. आणि पाऊस वाढला आहे, मग अशी जरा शांत होता पाऊस आणि आता पाऊस वाढला आहे. तर चला जाऊया बालेकिल्ल्याकडे. तर मित्रांनो हा आहे बालेकिल्ल्याचा दरवाजा. हे महादेवाचं मंदिर आहे. या गडावर मंदिरं खूप आहेत. तर काही बालेकिल्ल्याच्या दरवाजामधून आल्यावरती
आपल्या लेफ्ट साईडला केदारेश्वर मंदिर आहे, सदर आणि तटबंदी आहे. तर एकदा तिथे जाऊन येऊया आपण, तिथे बघूया काय आहे आणि मग पुढे जाऊया. तर काहीच आहे मंदिर आहे महादेवाचं. मी तर जात नाही बिकॉज मला हे सारखे काढायला जीवावर येतं. आपल्या सागराचे छोटे आहेत, मग सागर आपल्याला आतल्या फुटेज दाखवेल. हे सर्वात शिवाजी महाराजांचं सर्वात पहिलं मंदिर आहे. ओके. शिवाजी महाराज 1656ला इथे आले तेव्हा चंद्रराव मोऱ्याच्या ताब्यात होतं. चंद्रराव मोरे देत नव्हता, त्याला मारल्यानंतर हे ताब्यात घेतला डोंगर. ओके. म्हणजे ते भवानी मंदिर बांधायला सुरुवात केली ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी स्वयंभू शंकराचं हे पिंड सापडले. त्यावेळी आम्हाला इथं आलं. आम्ही आता रमाकांत जंगम पुजारी येते, 14 पिढी चालू येते आमची. केदारेश्वर मंदिराच्या बाहेर आलो आपण आणि इथे तुम्ही मागे बघू शकता पूर्ण तटबंदी. तर त्याच्या सहारा घेऊन आपण आता पुढे चाललो आहे. तर काहीच तटबंदी पकडत आम्ही आलो आणि काय नाही, इथे तटबंदी संपली नाही आहे, खालपर्यंत जाते पण इथे रस्ता बंद केला आहे. हा एवढंच असं बुरुज आहे असं, आणि बस मग आता आपल्या इथून असं गार्डनमधून रिटर्न जायचं आहे. तर जाऊया गार्डनची मजा घेत मस्त. काय बोलतो सागर? यस. तर मित्रांनो, जसं आपण बोललो की ती तटबंदी आहे, आपण तिथून एंड पॉईंटला पोचलो आणि तुम्हाला सांगितलं की आपण गार्डनमधून जाणार. तर गार्डन तुम्ही बघू शकता भाई, एवढं धुकं आहे आणि एवढं मस्त वाटतंय ना, सिरियसली असं वाटतंय माथेरानला आलं. ॲक्च्युली हे महाबळेश्वरमध्येच आहे, तर मग तसंच आहे. पण तुम्ही बघू शकता असं प्रॉपर चालायला आहे, मस्त धुकं आहे, शांतता आहे फुल, म्हणजे एकदम क्लास आहे, एकदम क्लास. मस्त वाटतं, एकदम शांतता. आणि लवकर आमचा गड झाला. ॲक्च्युली हे मोठा पण नाही आहे एवढा गड. तर बघू आता कुठे बाहेर निघतो आहे. मगाशी दोघंजण आम्हाला विचारत होते की बाहेर जायला कुठून आहे, अजून गड कुठे आहे. तर आम्ही म्हटलं आम्ही पण चाललो, आम्हाला पण माहिती नाही. तर बघू कुठे बाहेर निघतो आहे, तोपर्यंत एन्जॉय करू आपला व्ह्यू. तर मित्रांनो, आता जे तुम्ही बघणार आहात एकदम मन भरून टाकणारं दृश्य आहे. अप्रतिम अशी एवढी मोठी मूर्ती आहे आणि इथे लिहिलं की या शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तव्य एवढे मोठे आहे की त्याची तुलना जगजेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल. पोर्तुगीज काहीतरी नाव आहे, गव्हर्नर गोवा यांनी सन 1666मध्ये लिहिलं आहे. हे कोरलेलं त्याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि ही मूर्ती महाराजांची. स्मारकाच्या उजव्या बाजूस एक लेख लिहिला आहे. तो असा आहे की माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होय. या भूमीवर आक्रमण करून पाहणारा मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झाला नाही. शिवछत्रपतींचे मोगल अधिकाऱ्याचे पत्र. म्हणजे याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की मायभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं किती अफाट प्रेम होतं. तर हे या पत्रामधून खूप मिळतं. आणि खूप खूप भारी वाटलं खरंच. म्हणजे बराच वेळ झाला, एक 15-20 मिनटं झाली आम्ही इथे जाऊ. शांतता आहे आणि बरं वाटतंय. जरा फोटो काढले आणि जरा शांत उभं राहून बरं वाटलं. बाबू आहे आपल्याकडे. हाय कर. बा नाव सांग. हाय कर. हाय. नाव सांग. नाव सांग तुझं. सांग. नाव सांग. अरे का ना सांगत आहे. अरे पुढे मोठा झाला की तुला दिसेल ना व्हिडिओ मध्ये. बोल नाव सांग. वेदांश अलंकार पाटील. बोल पटकन. लोक बोल. हो पाटील साहेब. अच्छा बाय कर. बाय. हाय कर. हाय कर. हाय कर. बाय कर. काहीतरी कर.
अरे बापरे. फिश बम पण नाही. फिश बम दे, फिश बम. अरे मी खाणार नाही तुला असं. लवकर दे की घेऊन जाऊ तुला. आई बाबा ना असू दे तुझं नाम मध्ये फिश बम दे लवकर. लवकर ते व्हिडिओ काढतात बाबू. बाय. काय का? बाय. तर एक छोटा मित्र भेटला आम्हाला. छोटा शिवभक्त. तर मित्रांनो आपलं अशा प्रकारे आम्ही बाले किल्ल्यावरून खाली आलेलो आहोत. येस. आणि तो जो आपण लेफ्ट घेतलेला महादेवाच्या मंदिराकडे आणि मग तटबंदी करत 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 आपण पुढे गेलो. तर तोच राऊंड मारून जो सरळ रस्ता होता त्या सरळ रस्त्याने आम्ही आलो. तर तेवढंच होतं. तो बाले किल्ला होता, तोच शेवटचा होता. आणि आता आम्ही खाली उतरतो आहे. तर असा सर्व प्रवास होता आणि खूप छोटा किल्ला होता हा आत्तापर्यंतचा, जो आमचा लगेच 2 तासाच्या आतमध्येच झाला आहे. थकलो नाही, काय नाही. म्हणजे आज घरी पण लवकर जाऊ आम्ही, बिकॉज दर टायमाला आम्हाला पोचायला होत आहेत 11, 12, 12:30, 1. लास्ट गडावला तर आपण कुठे राजगडला तर आम्ही रात्री 1 वाजता पोचलेलो. एवढा पाऊस होता आणि खूप हालत झालेली आमची राजगडाला. पण आज थोडं लवकर जाऊ तर जरा बरं वाटतंय. सो खूप मजा आली. आणि मी माझा उपवास कसा घरी जाऊन सोडेल. भाऊ आपला उपवास घरी सोडेल. आणि आता आपण जरा पेटपूजा बघू जरा काहीतरी. आणि बस एवढंच होतं. अजून काय सागर आहे एक ती तटबंदी बघूया. कुठची तटबंदी आहे? पुढे समोर. ओके. आपला भाऊ बोलला की पुढे तटबंदी आहे. सो बघू तटबंदी. तर गाईज जे आपण इथून मुख्य द्वारमधून जी एंट्री केली त्याच्यानंतर आपण डायरेक्ट तिथे वरती चढलो. मग अशी इथे जायचं राहिलेलं तर साहेबांना इथे घेऊन यायचं होतं. हे पुढे बुरुज आहे वाटतं, खालच्या साईडने दिसतं. आता इथून काही दिसत नाही प्रॉपर काय आहे ते, किती लांब आहे कसं आहे. तर लोक आहेत भरपूर. तर आपण पण जाऊया, बघूया काय आहे. व्ह्यू तर तसा काही दिसणार नाही बिकॉज सगळं धुकं आहे म्हणून काय दिसणार नाही. मग जाऊन बघू काय आहे. मित्रांनो आता आम्ही अशा स्पॉटला येऊन पोहोचलो आहे की तुम्ही कधी प्रतापगड सर्च केला आहे तर तुम्हाला ती एक माची दिसते बघा, जो प्रतापगडाचा व्ह्यू दिसतो प्रॉपर. हे बघा, हे इथे आम्ही इथे आलो ना, हा अँगल बघितल्यानंतर आम्हाला कळलं की तो लोकेशन हा आहे करून खालच्या साईडलाच. आणि मस्त आता धुक्यामुळे तो जास्त व्ह्यू दिसत नाही आहे प्रॉपर, नंतर बघण्यासारखा व्ह्यू बघण्यासारखा. तर काय तुम्ही बघू शकता हे आपण सेम राजगडावरती पण बघितलेलं. तर वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये याचीसुद्धा नोंद आहे प्रतापगडाची. लास्ट वर्षी त्याचं आहे 2025मध्येच हे केलं आहे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडियामध्ये. आणि ते वरती हे बुरुज आहे, सागरने तुम्हाला दाखवलंच असेल. इथे झेंडा बुरुज असं नाव आहे याचं. इथे झेंडा बुरुज आहे आणि दुसरा टप्पा तटबंदी असं इथे लिहिलं आहे. सो आपण आधी आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. खूप चिखल झालं आहे. अरे बाई हळूहळू मला असं काही वाटत नाही जास्त काय असेल. तर आय थिंक आपण एका साईडने गेलो आणि दुसऱ्या साईडने बाहेर आलो बरोबर ना. हां, सो आपण असं एका प्रकारे आपण प्रदक्षिणाच घातली आहे त्याला. आणि आता आपण वरती चाललो आहे. झेंडा बुरुज मला वाटतं हाच आहे झेंडा बुरुज. तर आपल्याला वरती जायचं आहे आणि जाऊन बघूया कसं आहे. खूप मोठा आहे ना, म्हणजे एवढा मोठा बुरुज नाही बघितला आपण. आणि हा खूपच मोठा आहे. हा मस्तच बांधला आहे. बघू शकता इथून पण आहे. 5-5-6 फुटाची पारीकरी इथे असते. हा ना. आणि इथून प्रॉपर लक्ष पूर्ण गाड्याच्या असं पूर्ण बोलूच तर पण चारही साईडला लक्ष आहे. ह्या साईडला हे बघा, इथे महाराजांचा झेंडा लावला जातो, आपला स्वराज्याचा झेंडा. आणि आहे बुरुज.
तर मित्रांनो फायनली आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहे. परतीचा प्रवास चालू केलेला आहे. आता काय राहिलेलं नाही आहे, सगळं कवर केलं आहे आता. आणि 1 वाजला किती बोललास तू? 1:45 झालेले आहेत. लवकर आपल्याला झालेलं आहे. आपल्याला 1 वाजता. हां 15 मिनटं जाईल सगळं. एकदा हेल्मेटच घालायचं, बाकी सगळं घातलेलं आहे. आणि खूप मजा आली ॲक्च्युली. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते गार्डनचा तो जो पॅच होता एक, आणि महाराजांचं जे ते स्मारक होतं, ती जी शांतता होती ती खूप भारी होती. आत्ता गर्दी वाढली आहे, तुम्ही बघू शकता. मागे पुढे खूप लोक येत आहेत आता, पण आम्ही होतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती. सो खूप बरं वाटलं, खूप मजा आली. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. जास्त काय माहितीसारखं नव्हतं, जेवढं काय होतं ते आम्ही सांगितलं त्याच्यामध्ये. आणि जास्त काय दाखवण्यासारखं पण नव्हतं. बुरुज वगैरे होतं नॉर्मल, एवढा मोठा किल्ला पण नव्हता हा. थांबा थांबा थांबा. तर आपण पोचलो आहोत शिवकालीन खेडेगावात. तर गडापासून आपण थोडंसं 1-2 किलोमीटर आलो खाली, आणि जातानाच हे बघितलेलं शिवकालीन खेडेगाव आहे. म्हणजे महाराजांच्या वेळी कसं होतं हे गाव, तेव्हा कशी घरं असायची, ह्या सर्व गोष्टी ज्या होत्या त्या सर्व गोष्टी ह्या लोकांनी ते दाखवल्या. तर साकलला म्हटलं आता आलोच आहे तर आपण जाऊन बघूया आतमध्ये काय आहे. तर एकदा आपण त्याचा व्ह्यू घेऊ, काय काय आपल्याला बघायला भेटेल हे आपण चेक करू. तर चला. तर काही इथे 100 रुपये पर पर्सन तिकीट आहे, आणि अर्धा तास लागतो ॲप्रॉक्स फिरायला, ते काका बोललेत. आणि तुमचा टाईम घेऊ शकतात, असं काही टाईम लिमिट नाही की एवढ्याच टायमात यायचं आहे. तुम्हाला पाहिजे व्यवस्थित सगळं बघून करू शकता. तर चला मग एन्जॉय करू आपला शिवकालीन खेडेगाव. आणि अजून काय सागर तुला काय सांगायचं आहे? धोके जास्त होते त्यामुळे जास्त हां ते थोडेफार लोकेशन नाही दाखवत आलं. हां ते आता कसं हेच आहे, पावसाळा आहे. सो धोके नसते तर आपण वरून काही 2-3 होते लोक. हां सागर जसं तुम्हाला बोलला असेल की जिथे शामियाना होता अफजलखानाचा, ती जागा पण आपल्याला दिसली नाही बिकॉज ऑफ धुकं. मग असं सर्व आहे. तर मग भेटू आपण आपल्या पुढच्या गडावरती पुढच्या शनिवारी किंवा रविवारी, जसं काय असेल ते. आणि मी ह्या गडाचा मी हे नाही होता गेला की जे मी प्रत्येक 3-4 दिवसा अगोदर सांगतो की ह्या गडाला जायचं आहे आपल्याला, तर मी सगळे डिटेल्स देतो, पण दिलत नव्हतं बिकॉज
पूर्ण बिझी शेड्यूल चाललं आहे, टाईमच भेटत नाही स्वतःसाठी. ऑफिस 5 दिवस काम करतो आहे, 6व्या दिवशी इथे येतो आहे आणि खूप दमतो आहे, खूप हालत बेकार होते. तर असं सर्व आहे. तर मी ट्राय करीन. मिनी व्लॉग पण नाही बनवला आम्ही राजगडाचा, कारण की मला टाईमच भेटला नाही त्याच्यासाठी. तर मी ट्राय करीन प्रतापगडाचा परत मिनी व्लॉग बनवायला आणि बाकीच्या सर्व अपडेट्स देत राहीन तुम्हाला. सो भेटू आपण आपल्या पुढच्या गडावरती. तोपर्यंत काळजी घ्या आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. व्लॉगला आपल्या लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढच्या व्लॉग्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, वीक ऑफ रायडर आणि सागर ऑन गिअरला. तर भेटू असंच हसत खेळत पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.